आज आमच्या दौलतगडावर आहे मशालीचा कार्यक्रम आणि त्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय दौलतगडावर. आता आमच्यासोबत कोण आहे? मामा, मुन्ना मामा. आता पुढे आपण भेटूया मशालीच्या कार्यक्रमामध्ये. रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे. देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात. हेच मागणं तुम्हाला जीवनच्या पायी वाहतोची, सुंचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतोची. राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजची.
आमचे नितीन निवाते यांचं देखील विशेष आभार. त्यानंतर या ठिकाणी जी पाण्याची खूप व्यवस्था केली ते आमचे चंद्रपूर मुंडे यांचे देखील आभार. त्यानंतर आपल्या या गडावर ती साऊंड सिस्टीम केली, साऊंड सिस्टीम पुरवली ते आमचे ज्ञानेश्वर कर्जवकर यांचं देखील आभार. दादा, आजच्या कार्यक्रमाबद्दल काय माहिती देणार? आजच्या कार्यक्रमाचं नियोजन शुगर राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल 350 मशाली प्रज्वलित करून हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे. दौलतगड तसा इतर सर्व दृष्टीने उपेक्षित राहिला, पण स्वराज्याच्या दौलतीचं रक्षण करणारा हा दौलतगड आज इथली तरुण पिढी त्या दौलतगडाचं महत्त्व इतरांना समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि सर्व पर्यटकांचं म्हणा किंवा इतर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं लक्ष इकडे केंद्रित व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. दादा, काय म्हणणार याच्यासाठी? आपला जागर दौलतगडाचा हा कार्यक्रमाचं हे दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षी आपण पहिलं पर्व केलं, यावर्षी दुसरं. आणि पहिल्या पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये एवढी तफावत, एवढा बदल आहे की जो आम्ही इथं ह्या 2 महिन्यात बरीच लोक, बरेच कार्यकर्ते याच्यासाठी पूर्ण झटत आहेत. आपण तेवढं झटू शकलो नाही याचं मला दुःख आहे, पण बऱ्याच लोकांनी बरीच मेहनत केलेली आहे आणि आता ती एवढी लोक खूप जे आनंदी झाले ते बघून मला स्वतःला खूप आनंद झाला. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाची थोडी माहिती श्री पांडुरंग निवाते यांच्याकडून आपण समजून घेऊया. दादा, आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल? आजचा हा जो विशाल महोत्सव 2024 जागर दौलतगडाचा या माध्यमातून आपण साजरा करत आहोत. दौलतगडाबद्दल सांगायचं झालं तर एक इतिहासकालीन असणारा हा गड, त्याच्यामध्ये जे आरमार आतमध्ये यायचं मग महाराजांचं असेल किंवा शत्रूचा असेल तर इथून त्याचा इशारा केला जायचा आणि तो सोनगडावरती जायचा, सोनगडावरून दौलतगडावर चांभारगडावरती जायचं आणि तिथून रायगडावरती जायचं. आणि म्हणून त्या गडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि त्याच उद्देशाने गेल्या वर्षीपासून आपण हा मशाल महोत्सव साजरा करतोय की लोकांना इतिहासाची माहिती व्हावी. कारण आज आपली जी पिढी आहे ही इतिहासापासून दूर चालली आहे. इतर राष्ट्रातले लोक महाराजांबद्दल अभ्यास करतायत आणि आपण त्याच्यापासून दूर गेलोय. आणि हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम आपण केलेला आहे. उत्तरोत्तर हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे काढायचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाबद्दल दणावडे सर आपल्याला थोडी माहिती देतील. सर, या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? अतिशय सुंदर दर्जाचा हा कार्यक्रम झाला आणि त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर दौलतगड हा किल्ला ज्याचं दौलतीचं रक्षण करणं ह्या उद्देशानेच बनवला गेला आणि खरं तर त्यामुळं त्याला हे नाव दिलं गेलं असावं. हा किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बनवला गेला असावा असं त्याचं जे एकूण आर्किटेक्ट आहे त्याच्यावरून आपल्याला म्हणता येतं. कारण गडावर इतर ठिकाणी ज्या पद्धतीने महाराजांनी खूप कमी कालावधीमध्ये बांधलेले जे किल्ले आहेत जसं सिंधुदुर्ग किल्ला आहे किंवा पद्मदुर्ग किल्ला आहे यांची ज्या पद्धतीची बांधणी दिसते तशा पद्धतीची ह्या किल्ल्याची आपल्याला बांधणी बघायला मिळते. आणि एक काळ असा होता की ह्या किल्ल्यावर काही तोफा देखील होत्या, म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने इथं खूप चांगल्या पद्धतीने सोयी केलेल्या होत्या. आणि त्यामुळं ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता या किल्ल्यावर अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे की जेणेकरून या किल्ल्याचा हा दडलेला जो इतिहास आहे तो आपण उजेडात आणू शकतो. अजून काय विचारायचं आहे तर विचार. हिस्टॉरिकल सर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला असेल ज्यावेळेस तर तो कालखंडाचा जर आपण विचार केला तर या किल्ल्याशी निगडीत एका फत्तेखानाचा या किल्ल्याच्या इथं महाराजांचं युद्ध झालं अशा प्रकारची आपल्याला पहिल्यांदा नोंद सापडते. आणि मग हे युद्ध कधी झालं असावं याचा ज्यावेळेस आपण अंदाज करतो की हा जो फत्तेखान होता त्या फत्तेखान नावाचा जो कोणी सरदार होता तो आपल्याला दिसतो की जंजिराचा जो सिद्धी आहे त्याचा एक जो सरदार आहे त्याचा या ठिकाणी ह्या बाणकोटच्या खाडीवर ताबा आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळं हे जे युद्ध आहे ते फत्तेखानाच्या आणि महाराजांच्या एकाच कालखंडामध्ये झालेले असं आपल्याला म्हणता येईल. तरी पण ज्यावेळेस नेमका ह्याचा कालखंड नेमका काय असावा हा आपण विचार केला तर लक्षात येतं की ज्यावेळेस महाराजांनी
हा जो प्रदेश आहे म्हणजे बाणकोट खाडीचा किंवा रायगडचा तो 1656मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतलेला असल्यामुळं साधारणपणे 1656 नंतरच या ठिकाणी महाराजांनी किल्ला बनवला आणि मग फत्तेखानासोबत तिथं युद्ध होऊन हा किल्ल्याचा पहिल्यांदा आपल्याला जी नोंद सापडते ती त्या काळातली आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला पुढचा फार महत्त्वपूर्ण जो भाग बघायला मिळतो तो म्हणजे शाहू महाराजांच्या वेळेचा उल्लेख इथं दिसतो की डिसेंबर महिन्यामध्ये साधारणपणे 1733 या साली इथे एक मोठं युद्ध झालं आणि ते पहिलं नौदल युद्ध शाहू महाराजांच्या वेळेचं होतं असं म्हणतात. म्हणजे खुद्द रायगडच्या सानिध्यात झालेलं अशी आपल्याला त्याची दुसरी नोंद घेता येईल. त्याच्यानंतर आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्येच एक फ्रेंचहून ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी आला होता. हा राजदूत देखील होता फ्रेंच ॲम्बॅसेडर्सचा. तर त्याने इथं पहिल्यांदा इथं दासगावला व्हिजिट केलेली आहे आणि इथल्या एका ठराविक भूभागाचा तो उल्लेख करतो. इथं तो ज्या धर्मशाळेत राहिला त्या धर्मशाळेची जागा आजही आपल्याला दासगाव या ठिकाणी लोक दाखवताना दिसतात. ती आजही देखील पाहायला मिळते. एकंदर ह्या सगळ्या घडामोडींचा विचार केला तर दासगावचा जो हा किल्ला आहे दौलतगड त्याला फार मोठा इतिहास आहे. अद्यापपर्यंत इथल्या ज्या वास्तू ज्या इथल्या झाडांखाली आणि मातीखाली दबल्या गेल्या होत्या त्या दासगाव ग्रामस्थांनी आणि शिवप्रेमी संघटनांनी नव्याने उजेडात आणल्या. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाला उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी अपेक्षा करतो आणि आपण सगळ्यांनी त्यात सहभागी होऊया चांगल्या पद्धतीने. थँक्यू सर, तुम्ही एवढी माहिती दिली त्याबद्दल. राहुल, आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगशील आम्हाला? नक्कीच ताई, आजचा हा कार्यक्रम जागर दौलतगडाचा करूया गजर शिवरायांचा. उद्या शिवजयंती असल्या कारणाने आणि ह्या वर्षातच महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण हा गेल्या वर्षी प्रथमतः हा कार्यक्रम झाला होता. त्यावर्षी 101 मशालींचं आपण आयोजन या ठिकाणी केलं होतं मशाल दीपप्रज्वलन करण्याचं आणि त्याच आज ह्या वर्षी 350 वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याला पूर्ण झाल्या कारणाने आपण दौलतगड हा टेहळणी बुरुज असल्यामुळे या ठिकाणी आपण दासगावमध्ये 350 मशालींचं दीपप्रज्वलन करण्याचा निश्चय जागर दौलतगडाचा यांच्यातर्फे आपण आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं अगदी चोख नियोजन श्री निलेश निवाते, श्री निलेश कर्जावकर, श्री पांडुरंग निवाते या सर्व आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी अदबीने हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी आपण अनेक म्हणजे जवळजवळ 500 शिवभक्त या छोट्याशा गडावरती आज उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचा आज आनंद घेतला आणि या ठिकाणी आता आपण पाहतात की आपण अल्पवराचा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम आता पार पडत आहे. अतिशय सुंदर नियोजन आणि चोख कार्यक्रम असा हा या ठिकाणी पार पडलेला आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू राहुल. अभि, कसं वाटलं कार्यक्रमाचा? आज इथे सगळेजण जमले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौलतगडावरती आपण मशाली प्रज्वलितचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यात आपण पाहत आहे की ते मशाली सगळ्यात आपण प्रज्वलित केलेले आहे. एक सुंदरसे दृश्य पाहायला मिळतं. एक मराठी संस्कृती ते पाहायला मिळते. प्रतिसाद खूप असं वाढत आहे याच्यामध्ये. मस्त आहे. 2-3 हफ्ते रनिंग नाही झाली ना, बरोबर रनिंग करून घेतली.
मशाल शिवभक्तीची, एक मशाल शौर्याची, एक मशाल उत्सवाची, जागर दौलतगडाचा आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.